हॅलो, कसे आहात सर्वजण? तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा 2 दिवस झाले घर आवरलं नाही बरोबर, गॅस वगैरे घासला नाही, तो किती खराब झाला आहे. बाईच्या जातीला कसं आहे ना, रोजची रोज आवरलं ना तेव्हाच ते घर पण निर्मळ राहतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होता. तर गॅस वगैरे एवढा घाण झाला होता आणि 2 दिवस काय झालं होतं काय तब्येत नव्हती बरोबर माझी, त्याच्यामुळं काही काम करायची इच्छा नव्हती. तर मग असंच कंटाळा केला तर एका दिवशी जास्तच होऊन जातं मग ते. तर म्हटलं चला आज पटपट आवरून घ्यावं म्हटलं, कारण ते जोपर्यंत निर्बळ दिसत नाही तोपर्यंत अशी दमच पडत नाही मला. आणि भरपूर जण कमेंट करत होते की ताई तुझं लव्ह मॅरेज झालं का अरेंज मॅरेज झालं. मी प्रत्येक वेळेस सांगत राहते, पण ते काय व्हिडिओ मागचे बघत नाही. जे नवीन सबस्क्रायबर असतात ते विचारतच असतात. चला तर म्हटलं आता त्यांच्यासाठी काढते. आता कुऱ्हाडीवर पाय मारा की पायावर कुऱ्हाडी मारा, काय फरक पडतो ना. तर लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज असो, काय फरक पडतो. नात्यामध्ये फक्त प्रेम पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर चला तुमचा आहेच प्रश्न तर सांगू म्हटलं. तर माझं अरेंज मॅरेज आहे, काही लव्ह मॅरेज नाही. भरपूर जणांना वाटतं की माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे, पण तसं काय नाही. आम्ही फ्रेंडली राहतो दोघंजणं, पण आमचं अरेंज मॅरेजच झालेलं आहे. आणि काही काही लोकांचे प्रश्न होते असे तुमचे सर्वांचे की लव्ह मॅरेजच वाटतं असं तसं, भाऊजी तुला खूप घाबरता वगैरे असे होते तुमचे प्रश्न. तर ते घाबरता आता त्याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकत नाही. पण तुम्ही डेली माझे व्हिडिओ पाहत असाल तर भरपूर जणांना त्यांचा स्वभाव पण माहिती. त्यांचा स्वभाव खूप शांत आहे आणि मी खूप आगाऊ आहे. तर मला सगळे म्हणतात की तूच आगाऊ आहे, तूच भांडत असशील भाऊजीला. तर भांडायचे वगैरे व्हिडिओ तर काही टाकत नसते मी. आपले साधेच व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ टाकते, कारण का आमचं चॅनलचं नावच आहे कॉमेडी कपल. त्याच्यामुळे बिंडण्याचे व्हिडिओ काही टाकणार नाही. भरपूर जणांनी कमेंट केला की ताई तुम्ही भांडणाचे व्हिडिओ टाका. म्हटलं नको नको बाबा, घरच्यांनी जर पाहिलं कोणी तर धरू हाणतील. पहिली गोष्ट तर मलाच हाणतील. त्याच्यामुळं भांडणं ते दोघांमध्येच असलेले बरे आहे. आमचे तिसऱ्यांपर्यंत भांडणं जातच नाही, कारण का तिसऱ्यांपर्यंत गेलं का त्या भांडणाला पार फाटे फुटून जातात. त्याच्यामुळं म्हटलं आपलं घरातली घरातच बरं आहे बाबा. काय व्हिडिओ काढायचे नाही, त्याच्यावर भांडणं टाकायचे नाही. नाही व्हिडिओ व्हायरल झाले तरी चालतं आम्हाला, पण घरातले भांडणं याच्यावर नको उगत. कारण कसं असतं माहिती का, लोक तमाशा बघायला राहते, कोणी असं सॉल्व करायला थोडं राहतं. आणि लोकांना तमाशा चांगला वाटतो, असंच राहतं ना. त्याच्यामुळं भांडणं नको. आपले कॉमेडी व्हिडिओ कॉमेडीज काढत चालायचे, हो की नाही, बरोबर आहे ना. तर इथं पार पसारीची वाट लागलेली आहे, कारण का 2 दिवस बरं वाटत नव्हतं म्हणून काम आवरलं नाही. तर एवढे मोठे कपडे वगैरे पडलं. आणि जोपर्यंत हे काम आवरत नाही का तोपर्यंत मनाला चैन पडत नाही. कारण काय ना, एकदा का तब्येत चांगली झाली तर ते सगळं आहे ना व्यवस्थित क्लीन दिसलं तेव्हाच करमतं. मग तसं करमतच नाही मला. तर असं वाटत होतं कधी पटकन कामावरून कधी मी माझं घर असं क्लीन बघन. आता हे पण काय म्हणते, पेसिंग वगैरे पण लय खराब झालं होतं. म्हटलं चला पटपट कामावरून घ्यावं सगळं. आणि चेहरा बी एकदम खराब झाला होता. म्हटलं चला थोडंसं स्किन रुटीन पण करून घेऊ म्हटलं आपण. आणि स्किन रुटीनमध्ये काय नाही करत मी, साधं स्क्रब लावते आणि फेस मास्क लावते आणि ब्लीच वगैरे घरच्या घरीच करते. आणि ते पण कुठं जायचं वगैरे असेल बाहेर तेव्हा घरच्या घरी. मला काय एवढा उल्हास नाही चेहऱ्या काही लावत बसायचं. आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर एक पण तुम्हाला पिंपल्स वगैरे काय दिसणार नाही, कारण की एकदम क्लीन आहे माझा चेहरा. चला तर आता फायनली माझं सगळं काम आवरलेलं आहे. आणि आता कुठं जीवात जीव आला, आज खूप डीप क्लिनिंग केली. कारण का कसं आहे, इतक्या दिवस झालं 2 दिवस झालं काय आवरलं नाही. तर बघा किचन किती सुंदर दिसतंय ना. असं किचन पाहिलं की मन प्रसन्न होतं माझं. आणि आता इकडं केली गरमागरम भाजी बटाट्याची आणि वाटाण्याची. तर म्हटलं आता चला पटपट जेवण करून घेऊया, कारण का काम केलं की एवढी भूक लागते ना लगेले. आणि ही भाजी माझ्या बहिणींनी केलेली, निकितानी. चला तर मित्रांनो, आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.